अमरावती शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिराला दररोज शेकडोंचा भाविक वर्ग. अमरावतीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर वसलेलं प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिर हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं धार्मिक आणि पर्यटन स्थळ मानलं जातं. दररोज विविध गावांमधून 200 ते 300 भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. स्थानिक नागरिक विजय ध्रुवे यांनी बातचीत करताना सांगितलंय की कोंडेश्वर मंदिराला जुना ऐतिहासिक वारसा आहे. वर्षानुवर्ष इथं नियमितपणे भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण, घनदाट हरित वनराई, शांत परिसर आणि पाण्याचे झरे असल्यानं पर्यटनासाठीही हे ठिकाण लोकप्रिय झालंय. आसपासच्या खेड्यांमधून लोक सतत ये-जा करत असल्यानं मंदिर परिसरात दिवसभर चैतन्यपूर्ण वातावरण असते. मंदिरालगतच एक मंगल कार्यालय असून इथं लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम, सामूहिक उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. विशेष कार्यक्रमाच्या दिवशी इथं हजारो लोकांची उपस्थिती असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. कोंडेश्वर परिसराचा धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन एकत्र काम करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. नमस्कार, आपलं सर्वांचं उपेक्षित नायक न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आलो आहोत अमरावतीवरून 10 ते 15 किमी अंतरावर एक बडणे रोडने कोंडेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरात आलो आहे आणि या ठिकाणी जे काका आहेत त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया. काका, आपलं नाव? विजय धुर्वे. अंजनगाव बारी. काकांचं नाव विजय धुर्वे आहे. ते अंजनगाव बारी या गावी राहतात. तर हे दुकान कधीपासून लावतं आपण? दुकान म्हणलं तर 12 महिने. 12 महिने. तसं लोकांनी दुकानं लावली. जास्ती धंदा चालत, जास्ती धंदा काही चालत नाही. शनिवार किंवा सोमवार बाकी दिवसाचे बंद. आता जवळपास 1 वर्ष झाले आपण इथे येतात. तर रोज काही भाविक भक्त म्हणजे किती येतात तरी रोज असे दर्शनाला? दर्शन चालूच नाही. काही आकडा सांगते का? 50-100 रोज येतात की कसं? आकाराच्याही पडायला येतील. शिवरात्रीच्या वक्ती पूर्वी यात्रा जायच्या, श्रावण महिन्याच्या वक्ती यात्रा चालू राहायची. आणि पुष्कळ लग्न सगळे असलं तर चालूच राहायचं. अच्छा, म्हणजे यात्रेला आणि लग्न निमित्तानं हजारो लोक येतात. हा. या मंदिरात म्हणजे लग्नाचे वगैरे कार्यक्रम चालतात? कोणते कोणते कार्यक्रम चालतात? स्वयंपाकाची मंदिराचे स्वयंपाकाची कार्यक्रम. कधी साक्षीकरण स्वादाचं साक्षीकरण ठेवू शकता तुम्ही. मंगल कार्य आहे. अच्छा, मंगल कार्यालय सुद्धा आहे इथे. एक सांगा की आता समजा लग्न नाही, यात्रा नाही, तर मग आता रोज असे किती लोक येतात? 20, 25, 50 असं काही? हा, 100-200 चालूच. दिवसभर 100-200 लोक येतात. बिनाला म्हणजे गाव रोडच चालू राहायचे. अंजनगाव, बारी, भालखेड, गुंजू, भंडारा, अमरावती. अच्छा, म्हणजे आजूबाजूच्या 4-5 खेड्यातील या ठिकाणी लोक येतात. हा. आणि या ठिकाणी जे काही लग्न होतात किंवा बाकी कार्यक्रम चालतात तर त्या ठिकाणचे आपल्या इथे लोक येतात. तर आपल्याकडे कोणती कोणती सामग्री आहे आणि आपण पारंपरिक हाच व्यवसाय करता आणि वर्षापासून की या आधी दुसरं काम होतं? व्यवसायात बेल फुलाचा धंदा चालू राहायचे आमचा सुरुवातीपासून. अलग दिवसावरच राहायचे, बाकी दिवसावर बंद राहायचे. हा, तुम्ही आता हप्ताभर म्हणजे डेली चालतो का काम? नाही, 3 दिवस. कोणते कोणते दिवस? शनिवार, इतवार, सोमवार. म्हणजे शनिवारी, रविवारी आणि सोमवारी. हा, लग्न असलं तर आम्ही थोडंसं कामधंदे जे झाला ते तसं काही. ठीक आहे. धन्यवाद मित्रो. आपण ध्रुवे काकांच्या या ठिकाणी संवाद साधला. थांबूया. धन्यवाद.